स्वीटकॉर्नमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचं आरोग्य देखील अबाधित राहतं. शिवाय स्वीटकॉर्नमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. मक्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आपण पाहतोय स्वीटकॉर्न पुलाव, ते सुद्धा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून. चला तर पाहूया गरमागरम वाफवलेला मोकळा फळफळीत रंगतदार चमचमीत पौष्टिक स्वीटकॉर्न पुलाव. स्वीटकॉर्न पुलाव करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, स्वीटकॉर्न पुलाव करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी म्हणजे साधारणपणे 200 ग्रॅम इतका अख्खा बासमती तांदूळ घ्यायचा आहे. 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घ्यायचे. हे दाणे मी पाण्याला खळखळून उकळी आणून 2 मिनिटं पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून घेतले होते. असं केल्यानं ते थोडेसे मऊ देखील पडतात आणि त्यांचा कच्चा उग्र दर्पही उडून जातो. उकळताना त्यामध्ये पाव चमचा मीठही घालायचं आहे. अर्धी वाटी पातळ उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा पातळ उभा चिरताना काही पाकळ्या खूप जाडजाड चिरल्या जातात, त्या जाडजाड पाकळ्या आपल्याला घ्यायच्या नाहीत, पातळ एकसारख्या पाकळ्याच आपल्याला घ्यायच्यात. म्हणजे कांदा एकसारखा परतला जातो, एकसारखा तळला जातो. काही कांदा लालसर आणि काही पांढरट असं होत नाही, एकसारखा रंग येतो. 2 चमचे बारीक चिरलेली फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स, 2 चमचे बारीक चिरलेलं गाजर, 2 चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, अर्ध्या लिंबाचा रस, 10-12 काजू पाकळ्या, 10-12 काळे मनुके घ्यायचे, अर्धा इंच आल्याचे काप अशा प्रकारे बात उभे चिरून घ्यायचे. म्हणजे काडीपिठीची काडी कशी असते अगदी तसेच. 4 तिखट हिरव्या मिरच्यांना मध्ये छेद द्यायचा आणि त्यांचे 2 तुकडे करून घ्यायचे. अख्ख्या गरम मसाल्यांमध्ये 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र आणि 1 हिरवी वेलची घ्यायची आहे. आता एक बोल घ्यायचा आहे. बोलमध्ये तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला 3-4 वेळा अगदी हलक्या हातानं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून झाल्यानंतर सगळं पाणी निथून काढायचं, नवीन पाणी घालायचे, तांदळावर झाकण ठेवायचे आणि हे तांदूळ आपल्याला कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे. पुलाव करायला घेताना आधी तांदूळच भिजत ठेवायचे आणि मग भाज्यांची वगैरे इतर तयारी करायला घ्यायची. आत्ता तुम्हाला मला सगळे जिन्नस दाखवायचे होते म्हणून मी त्यात तांदूळही घेतले होते, परंतु तुम्ही असं करू नका. आधी तांदूळ भिजत घाला आणि मग भाज्या वगैरे चिरायला घ्या, म्हणजे तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित भिजतात. भाज्या वगैरे चिरून झाल्यानंतर सगळे जिन्नस काढून झाल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय ना, त्यासाठी आपल्याला 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची, पातेल्यावर झाकण ठेवायचे, म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल. हे पहा, आपल्या पाण्याला अगदी 5च मिनिटामध्ये खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे. आपण घेतलेले सगळे खडे गरम मसाले घालायचे. गॅसची फ्लेम बारीक करायची, पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं हे पाणी आपल्याला असंच उकळू द्यायचे. अशा प्रकारे गरम मसाले घातल्यानंतर 5 मिनिटं पाणी उकळू दिलं ना, तर गरम मसाल्यांचा सगळा अर्क पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित उतरतो. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे, म्हणजे तांदूळ एकमेकांना चिकटणार नाही. एवढं सगळं करेपर्यंत आपला तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि तो तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये हळुवारपणे सोडायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचे, परंतु झाकणाला थोडीशी फट ठेवायची, म्हणजे आपला तांदूळ उतू जाणार नाही. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तांदळाला खळखळून उकळी आणायची आहे. जोपर्यंत तांदळाला खळखळून उकळी येते तोपर्यंत आपल्याला एका भांड्यावर अशा प्रकारे एक वेळणी किंवा गाळणी ठेवायची. अगदी 5च मिनिटामध्ये तांदळाला खळखळून उकळी आली. आता झाकण काढायचं. हे पहा, आपला तांदूळ पांढरा शुभ्र तर दिसतोय, परंतु तो 70 ते 75% शिजलेला आहे, 90% शिजलेला नाही आहे. म्हणून पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आणखी 3-4 मिनिटं मंद आचेवर हा तांदूळ आपल्याला उकळू द्यायचा. 3-4 मिनिटानंतर झाकण काढायचे. आता मात्र आपला तांदूळ पाण्यावर तरंगायला सुरुवात झालेली आहे. तांदळाचा आकार देखील मोठा झालेला आहे आणि बोटांनी दाबला असता अगदी बारीक कणी लागते. याचा अर्थ आपला तांदूळ 90% शिजलाय. आपल्याला 90%च तांदूळ शिजवून घ्यायचा. आता गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे एखाद्या डीप झाऱ्यामध्ये आपल्याला तांदूळ काढायचा आहे आणि तो वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. तांदूळ वेळणीमध्ये काढल्यानंतर पसरवून घ्यायचा आहे आणि तांदळावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवर तो आणखी 5% शिजेल. आता गॅसवर एक पसरट पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल मध्यम गरम झाले की यामध्ये आपल्याला काजू पाकळ्या घालायच्यात आणि या काजू पाकळ्या आपल्याला मध्यम आचेवर फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायच्यात. काजू पाकळ्या लगेचच परतल्या जातात, तळल्या जातात. काजू पाकळ्यांनी रंग बदलायला सुरुवात केली की लगेचच या काजू पाकळ्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. आणि आता याच तेलामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मंद आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे. तोपर्यंत त्याचा रंग अगदी लाल होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे.
आपण बिरिस्ता म्हणजे बिर्याणीचा कांदा कसा तळून घेतो अगदी लालसर, तसाच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आल्याचे काप, मिरच्यांचे काप, बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्यात आणि मोठ्या आचेवर या भाज्या आपल्याला 2 मिनटं परतत राहायचं आहे. अशा प्रकारे तेलावर मोठ्या आचेवर भाज्या परतून घेतल्या ना तर त्या चवीला छान लागतात आणि त्यांचा कच्चा उग्र दर्प देखील उडून जातो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या भाज्या आपल्याला मोठ्या आचेवरच अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायच्यात. भाज्या आपल्याला मऊ पडू द्यायच्या नाहीत, कडकच राहायला हव्या. यानंतर यामध्ये स्वीट कॉर्न घालायचेत आणि हे स्वीट कॉर्न देखील आपल्याला मोठ्या आचेवर 2 मिनटं एकसारखे परतून घ्यायचे. स्वीट कॉर्न चांगले परतले गेले ना तर चव खूपच छान येते. गॅसची फ्लेम बारीक करायची, पाव चमचा मीठ घालायचे, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आणि दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण जे काळे मनुके घेतले होते ना, ते काळे मनुके सुद्धा मी स्वीट कॉर्न घालण्याच्या अगोदर घालून परतून घेतले होते. ते टम्म फुगेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला आपण वेळणीत काढून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर या सगळ्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. या पुलावमध्ये खूप सारे मसाले नसतात. आपण वापरलेले खडे गरम मसाले, काजू, काळे मनुके, हिरवी मिरची, आलं आणि रेड चिली फ्लेक्स यानंच याला खूप छान चव येते. मी आज इथे पुलावासाठी जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे, परंतु जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरं घालू शकता. जिरं घातल्यानं थोडासा जिरा राईससारखा फील येतो. आपल्याला स्वीट कॉर्नचा फील यायला हवा आहे, म्हणून मी जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे. आता पुलाव एकसारखा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लिंबाचा रस आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यानंतर यावर अशा प्रकारे पाण्याचे 2 हापके मारायचे. पॅनवर झाकण ठेवायचे. मंद आचेवर 2 मिनटं दरदरून वाफ काढायची. 2 मिनिटानंतर झाकण काढायचे. तांदूळ शिजलाय का ते पाहायचे. भाज्यांना आणि स्वीट कॉर्नला थोडंसं पाणी सुटलंय आणि आपला तांदूळ अजूनसुद्धा पूर्णपणे शिजलेला नाही आहे, म्हणून तांदूळ आपल्याला वरपासून खालपर्यंत सगळ्या बाजूनी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा. पॅनवर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एकदा मंद आचेवर 2 ते 3 मिनटं दरदरून वाफ काढायची. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि तांदूळ शिजलाय का ते एकदा पाहायचं. आता मात्र आपला तांदूळ पूर्णपणे शिजलाय आणि स्वीट कॉर्न पुलावचा अरोमा देखील घरभर पसरलाय. आता तळून घेतलेले काजू घालायचे, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची, दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पुलाव एकसारखा करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेल्या भाज्या आणि कोथिंबीरीने सजवायचं. लिंबाचा आंबटपणा काळ्या मनुक्यांच्या गोडव्यानं बॅलन्स होतो. तरीसुद्धा जर तुम्हाला यामध्ये साखर वापरायची असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर घालू शकता. परंतु आपण स्वीट कॉर्न पुलाव करतोय, स्वीट कॉर्न देखील थोडेसे गोडच असतात आणि मनुके देखील गोड असतात, म्हणून मी साखरेचा वापर केलेला नाही आहे. आपला स्वीट कॉर्न पुलाव तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला स्वीट कॉर्न पुलाव कसा मोकळा फडफडीत झाला आहे. मोकळा फडफडीत गरमागरम वाफरलेला स्वादिष्ट स्वीट कॉर्न पुलाव आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. हा स्वीट कॉर्न पुलाव तसाच खायला देखील खूप छान लागतो, परंतु जर तुम्हाला एखाद्या रायत्याबरोबर याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता. पाहताय ना तुम्ही आपला स्वीट कॉर्न पुलाव मोकळा फडफडीत, चमचमीत आणि किती रंगतदार दिसतोय. भाज्यांमुळे तर त्याची पौष्टिकता आणखीनच वाढली आहे. त्यामुळे जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी हा स्वीट कॉर्न पुलाव म्हणजे एक पूर्णान्नच आहे. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वीट कॉर्न पुलाव एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.